कांदे मी स्वच्छ धुवून त्याला कोथिंबीर, लसूची, ओलं खोबरं, अर्ध चिरलेलं लिंबू, मालवणी मसाला, धना पावडर आणि राई. ह्याच्यामध्ये जे मी सांगितल्याप्रमाणे कांदा, लसूण, ओली मिरची आणि ओलं खोबरं आणि याच्यामध्ये थोडी हळद टाकणार आहे. आणि मी हे याच्यामध्ये मी मीठही ऍड केलेलं आहे चवीनुसार. पुन्हा एकदा आपण बारीक, तर तुम्ही बघू शकता हा बारीक झालेला आहे. तर असंही तुम्ही करून घ्या बारीक वाटण. आता आपली पुढे राई टाकते. मसाला हा बऱ्यापैकी रेडी झालेला आहे. असं सुटायला लागला की समजून जायचं आपला मसाला रेडी झालेला. आता मिक्स करते आणि थोडंसं ह्याच्यामध्ये मीठही टाकते. तर हे मिक्स करते. भरून घेतलेलं आहे, बघू शकता. आतमध्ये पूर्ण भरायला पाहिजे. मी तवा घेतलेला आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता मासे तळून घेते. मी आता तेलामध्ये सोडते. आपण थोडासा कढीपत्ता टाकूया. म्हणजे कढीपत्त्याचा जो आपला बांगडा, भरलेला बांगडा आपला रेडी झालेला आहे.